विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांतील सिद्धतांवर आधारित काही प्रश्न पाहिले. तर त्यातीलच आणखी काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर आपण सुरुवात करूया. प्रश्न sin 4 थीटा वजा cos 4 थीटा बरोबर 1 वजा 2 cos वर्ग थीटा. आता या ठिकाणी आपल्याला डावी बाजू घेऊ आपण परत. काय sin चौथा घात थीटा वजा cos चौथा घात थीटा. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे a वर्ग वजा b वर्गचं सूत्र बघा काय, a अधिक b आणि a वजा b म्हणजे a चा चौथा वजा b चा चौथा असं सूत्र असेल. तर मग यांचं वर्गमूळ काय येणार, a वर्ग अधिक b वर्ग आणि दुसऱ्या कंसात a वर्ग वजा b वर्ग असं येईल ना. म्हणजे चौथ्या घाताचं वर्गमूळ दुसरा घात असतो. म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा हा पहिल्या कंसात बेरीज आणि दुसऱ्या कंसात काय येणार, साइन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा. बरोबर, म्हणजेच काय येणार बघा. आता साइन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा याची किंमत किती असते, 1 असते. म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण, 1 लिहिणार गुणिले काय राहणार, साइन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा. आता आपल्याला उजव्या बाजूचं निरीक्षण केलं तर साइन नाही, फक्त कॉस आहे. बरोबर, मग आता इथे कॉस कसं येणार, ते या साइनची किंमत बघा. साइन वर्ग थीटाची किंमत काय लिहू शकतो आपण, 1 वजा कॉस वर्ग थीटा. म्हणजे इथे 1 ला सोडून देऊ आपण. बरोबर, म्हणजे काय, साइन वर्ग थीटा याची किंमत काय लिहिणार याची, तर 1 वजा कॉस वर्ग थीटा. बरोबर, ही याची किंमत लिहिली आपण आणि वजा कॉस वर्ग थीटा जसाच्या तसा. कारण काय, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आहे. हे याचं कारण झालं. कळालं, याची किंमत लिहिलेली आहे बघा आपण. 1 ला सोडून दिलं कारण गुणिले 1 आहे, त्याची काही गरज नाही. आता एकाचा 1 राहील आणि बघा याचा सहगुणक किती आहे, वजा 1 आहे आणि याचा वजा 1 आहे. वजा 1 वजा 1 किती होणार, वजा 2 कॉस वर्ग थीटा. म्हणजेच काय आली तुमची उजवी बाजू किंवा RHS. कळालं, ही तुमची LHS होती. म्हणजेच लिहू शकतो ना आपण, काय लिहू शकणार, साइन 4 थीटा मायनस कॉस 4 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा. हे सिद्ध झालं. कळलं. 8वा प्रश्न पाहूया. सेक थीटा अधिक 1 अधिक टॅन थीटा बरोबर कॉस थीटा छेद 1 वजा साइन थीटा. आता या ठिकाणी जर तुम्ही उजव्या बाजूचं निरीक्षण केलं तर याचं परिमेयीकरण आपण केलं तर हा प्रश्न सोडवणं सोपं आहे. कारण 1 वजा साइन थीटा आहे, तर आपण 1 अधिक साइन थीटाने अंशाला आणि छेदाला गुणू शकतो. बरोबर, म्हणजे असं असल्यावर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आपण डावी बाजू न घेता काय घेऊ, आधी उजवी बाजू किंवा RHS आधी घेऊ आणि मग त्याची किंमत LHS एवढी दाखवायची आपल्याला. मग आता बघा उजवी बाजू काय, कॉस थीटा छेद 1 वजा साइन थीटा. बरोबर, मग आता कॉस थीटा छेद 1 वजा साइन थीटा त्याचं परिमेयीकरण करण्यासाठी याला 1 वजा साइन थीटा आहे, तर आपण 1 अधिक साइन थीटाने गुणायचं अंशाला व छेदाला आणि इथे पण 1 अधिक साइन थीटा. बरोबर, येते का लक्षात. मग आता काय होणार, आता कॉस थीटाने याला गुणा, कॉस थीटा गुणिले 1 अधिक साइन थीटा आणि छेदाला काय राहील बघा, a वजा b आणि a अधिक b. बरोबर, म्हणजे a वर्ग वजा b वर्ग होईल.
बरोबर ना? म्हणजे काय, एकाचा वर्ग 1 वजा साइन थिटाचा वर्ग साइन वर्ग थिटा. कळाला? आता इथे गुणूया. कॉस थिटा गुणिले 1 काय होणार, कॉस थिटा अधिक कॉस थिटा आणि साइन थिटाला गुणा म्हणजे कॉस थिटा डॉट साइन थिटा गुणिले साइन थिटा आणि छेदाला 1 वजा साइन वर्ग थिटा. त्याची किंमत काय, पहिल्या सूत्रानुसार कॉस वर्ग थिटा. कारण काय लिहिणार, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय असतं, 1 असते. कळालं? मग आता काय करू शकतो आपण बघा. आता हा जो छेद आहे कॉस वर्ग थिटा तो याला पण देऊ शकतो, पहिल्या पदाला आणि दुसऱ्याही पदाला देऊ शकतो. म्हणजे आपण छेद समान जो आहे तो विभागू आपण. म्हणजे कॉस थिटा छेद काय होणार, कॉस वर्ग थिटा दिलं पहिल्या पदाला. आता दुसऱ्या पदालाही देऊ. दुसरं पद काय बघा, कॉस थिटा डॉट साइन थिटा छेद परत काय, कॉस वर्ग थिटा. मग आता कॉस वर्ग, कॉस थिटा आणि कॉस वर्ग, हा कॉस वर्ग गेला तर इथला वर्ग जाईल, कॉस थिटा आणि कॉस वर्ग जाईल म्हणजे इथे 1 राहील. 1 छेद इथला वर्ग गेला म्हणजे कॉस थिटा राहिला फक्त. बरोबर का? अधिक आता इथे पण कॉस थिटा जाईल आणि यातला वर्ग जाईल म्हणजेच काय राहील, साइन थिटा छेद कॉस थिटा. बघा आपल्याला बेरजेच्या रूपात येते ना उजवी बाजू. आता 1 छेद कॉस थिटा, 1 छेद कॉस थिटा म्हणजे कॉसचा व्यस्त कोण असतो, सेक थिटा. बघा सूत्र आहे ना, अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. बघा साइन थिटा छेद कॉस थिटा काय असतं, टॅन थिटा. दोन्ही सूत्र काढणं इथे लिहायची कंसात. कळालं? मी जागेअभावी लिहत नाही. बरोबर काय आली तुमची डावी बाजू किंवा LHS. म्हणजे RHS आणि LHS समान आणि म्हणून काय लिहू शकतो आपण, सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा. बघा उजव्या बाजूपासून सुद्धा डावी बाजू आपल्याला मिळवता येते. म्हणजे प्रश्नात काय दिलं आणि काय आपल्याला सोपं राहील याचा विचार करून प्रश्न सोडवायचा. बघा आता 9वा प्रश्न आहे, टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा बरोबर 2 तर दाखवा की टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा याची किंमत पण 2 असेल. कळालं? आता आपल्याला ह्या पक्षाचा भाग आहे गिवन आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचंय साध्य. आपल्याला सुरुवात याच्यापासूनच करावी लागेल कारण साध्यात वर्ग दिसतं पण वर्ग आपल्याला याचा करावा लागेल. बघा मग काय दिलेलं आहे, टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा बरोबर 2 हे दिलेलं आहे. आता जर याचा ऑब्झर्वेशन केलं इथे वर्ग दिसतो म्हणजे दोन्ही बाजूंचा आपण काय करू, वर्ग करूया. म्हणजे टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा कंसाचा वर्ग स्क्वेअर बरोबर 2चा वर्ग. बरोबर म्हणजे काय केलं आपण, दोन्ही बाजूंचा वर्ग करू. येते लक्षात? आता ही द्विपदी झाली म्हणजे हा A पार्ट झाला आणि हा B पार्ट झाला म्हणजे इथे विस्तार सूत्र येणार A अधिक B कंसाचा वर्ग आणि त्याचा विस्तार काय असतो तर A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग. आठवतंय ना हे सूत्र? कळालं? आता इथे A चा वर्ग करा चला प्रथम म्हणजे टॅन वर्ग थिटा अधिक 2 गुणिले AB. AB म्हणजे A कोण आहे, टॅन थिटा. B कोण आहे, 1 छेद टॅन थिटा अधिक B वर्ग म्हणजे याचा वर्ग करा, एकाचा वर्ग 1 आणि टॅन थिटाचा वर्ग टॅन वर्ग थिटा बरोबर या दोनाचा वर्ग किती होणार, 4. कळालं? मग आता टॅन वर्ग थिटा जसाच्या तसा अधिक आता हे टॅन थिटा आणि टॅन थिटा अंशाचे आणि छेदाचे गेले बरोबर एकच आलं. मग आता 2 गुणिले 1 गुणिले 1 किती होणार, 2च होणार अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा. बघा जे साध्य करायचे तसे वर्ग आले ना
बरोबर इकडे 2चा वर्ग किती आहे 4 आहे. मग आता हे 2 तिकडे पाठवा म्हणजे काय शिल्लक राहील टॅन वर्ग थिटा अधिक 1/tan वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2 म्हणून टॅन वर्ग थिटा अधिक 1/tan वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2 किती येणार 2. हे काय केलं आपण सिद्ध. आलं लक्षात. आता बघा 10वा प्रश्न आपल्याला सिद्ध करायचा आहे. तर आपण डावी बाजू LHS लिहूया. डावी बाजू अशी आहे. तर डावी बाजू लिहिल्यानंतर टॅन ए जसंच्या तसं आणि इथे 1 अधिक टॅन वर्ग ए. बघा 1 अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजे सेक वर्ग थिटा असतो. म्हणजे सेक वर्ग ए चा परत वर्ग. इथे सेक वर्ग ए याची किंमत आणि त्याचा परत वर्ग म्हणजे सेक 4a. येते ना लक्षात. अधिक कॉट ए छेद 1 अधिक कॉट. 1 अधिक कॉट काय तर कोसेक वर्ग आणि इथे काय कोसेक वर्गचा परत वर्ग म्हणजे कोसेक 4a. येते लक्षात इथपर्यंत. बघा ती दोन्ही कारण लिहायची कंसात इकडे. आता टॅन ए ला काय लिहू शकता तुम्ही टॅन ए गुणिले 1/sec 4a. येते का लक्षात. 1 घेतला अधिक कॉट ए गुणिले 1 इथे कोसेक ए ला कॉस लिहिलं मी कोसेक 4a कोसेक 4a. आता टॅन ला आपण काय लिहू शकतो साइन ए छेद कॉस ए. लिहिता येईल ना गुणिले. आता 1/sec बघा 1/sec ची किंमत काय असते कॉस. कारण सेक कोणाचा व्यस्त आहे कॉसचा म्हणजे याची किंमत काय येईल कॉस 4a. समजतं का. 1/sec म्हणजे कॉस 4 आहे म्हणून 4 आलं अधिक कॉट ए गुणिले. आता 1/cosec 1/cosec म्हणजे साइन आणि म्हणून साइन 4a. आता कॉटला आपण काय लिहिता येईल आपल्याला कॉट म्हणजे काय असतं कॉस ए छेद साइन ए. ठीक आहे. जसं टॅन ला साइन छेद कॉस लिहिलं तसं कॉटला काय लिहायचं कॉस छेद साइन. आता काय काय कॅन्सल होईल बघा कॉस ए जाईल आणि इथे 4 चं किती होणार 3 होणार. बरोबर का. म्हणजे साइन ए डॉट कॉस 3a अधिक कॉस ए. इथे साइन गेला आणि 4 चं किती होणार 3 होणार. म्हणजे कॉस ए डॉट साइन 3a. आता इथे काय सामायिक निघू शकतो साइन आहे इकडे पण साइन आहे कॉस इथे आहे म्हणजे साइन मध्ये स्मॉल कोण आहे 3 आणि 4 मध्ये साइन ए आणि कॉस मध्ये स्मॉल कोण आहे कॉस ए. म्हणजे साइन ए कॉस ए जर तुम्ही कॉमन काढलं तर कंसात काय राहील बघा कॉस 3 च एक कॉस बाहेर काढलाय म्हणजे कॉस वर्ग ए राहील अधिक. आता साइन 3 मधला एक साइन काढलेला आहे आपण कॉमन म्हणजेच काय साइन वर्ग ए. बरोबर. आणि मग आता पुढे साइन ए डॉट कॉस ए आणि इकडे बघा कॉस वर्ग ए अधिक साइन वर्ग ए. पहिलंच सूत्र आहे याची किंमत किती असते 1 असते. म्हणजे गुणिले काय होणार 1 होणार कारण लिहायचं साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1 असतं. ठीक आहे. म्हणजेच काय 1 ने गुणल्यावर काय राहील साइन ए गुणिले कॉस ए. म्हणजेच तुमची काय आली उजवी बाजू किंवा RHS. आणि म्हणून हे विधान आपण इथे काय केलं सिद्ध केलं. बघा 11वा प्रश्न आहे सेक 4a वजा a वजा साइन 4a साइन रेज टू 4a मायनस 2 tan स्क्वेअर a. बघा 11वा प्रश्न आहे
बघा तर 11वा प्रश्न, साइन चौथा घात ए वजा कंसात 1 वजा साइन चौथा घात ए वजा 2 टॅन वर्ग ए बरोबर 1. आता आपण परत डाव्या बाजूपासून सुरुवात करू. डावी बाजू बघा, डावी बाजू किंवा LHS काय डावी बाजू बघा, सेक 4a ब्रॅकेट 1 मायनस साइन रेज टू 4a मायनस 2 टॅन स्क्वेअर टॅन वर्ग a बरोबर. याची किंमत आपल्याला 1 दाखवायची. आता बघा, सेकचा चौथा घात. आता सेक कशाचा व्यस्त असतो, कॉसचा. म्हणजे सेकला काय लिहू शकतो आपण, बघा सेकला काय लिहू शकतो आपण, 1 कॉस म्हणजे 1 कॉस चौथा घात ए बरोबर गुणिले. आता इथे साइनचा चौथा घात आहे, एकाला पण चौथा घात लिहू शकतो आपण. आणि मग सूत्र काय होईल, ए चा चौथा वजा बी चा चौथा बरोबर. आता ए वर्ग वजा बी वर्ग ए अधिक बी आणि ए वजा बी असते. मग याचं काय येणार, ए वर्ग अधिक बी वर्ग आणि ए वर्ग वजा बी वर्ग. कळालं. म्हणजे याचा विस्तार आपण काय करू शकतो, 1 अधिक साइन वर्ग ए पहिला कंस बरोबर, कारण एकाचा वर्ग लिहिला तरी तो एकच असेल. आणि इथे 1 वजा साइन वर्ग ए कळालं. आणि वजा 2 टॅन वर्ग ए. आता काय करणार बघा, आता 1 अधिक 1 वजा साइन वर्ग ए जो आहे त्याची किंमत, 1 वजा साइन वर्ग ए ची किंमत काय असते, कॉस वर्ग ए. याची किंमत लिहू शकतो आपण. म्हणजेच काय, एकाच्या ऐवजी इथे काय लिहा, 1 अधिक साइन ए बरोबर. आणि याची किंमत काय आली, कॉस वर्ग ए छेद छेद काय, कॉस 4a बरोबर. इथपर्यंत लिहिला आपण. वजा वजा काय राहिला, 2. आता टॅन ला काय लिहिणार, साइन वर्ग ए छेद काय, कॉस वर्ग ए. कळालं. हे वेगळं आहे हा. ठीक आहे. आता काय येणार बघा, आता कॉस वर्ग हे चौथ्या घाताला भागलं तर इथे 4चा कितवा घात होईल, दुसरा बरोबर का. म्हणजे 1 अधिक साइन ए छेद कॉस वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. मग आता इथे छेद कसा झाला, कॉस वर्ग छेद समान झाला. म्हणजे कॉस वर्ग हे आपण एकदाच लिहू शकतो बरोबर. आणि इकडे त्यांची बेरीज वजाबाकी करा, 1 अधिक साइन ए साइन वर्ग आहे इथे, सॉरी वर्ग राहिला, 1 अधिक साइन वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए. कळालं. म्हणजेच काय येणार बघा आता बरोबर, एकाचा 1 राहिला आणि हा अधिक 1 वजा 2 साइन वर्ग बेरीज होईल ना, अधिक 1 वजा 2 किती होणार, वजा 1 होणार. म्हणजे वजा 1 साइन वर्ग ए छेद काय, कॉस वर्ग ए. आता 1 वजा साइन वर्ग ए, परत 1 वजा साइन वर्ग ए ची किंमत काय असते, याची किंमत काय असते, कॉस वर्ग ए असते. कळालं का. कारण काय सूत्र आहे, साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1 असते. याच्यावरून हे आपल्याला मिळाले. याची किंमत काय येते, कॉस वर्ग ए छेद काय परत आलं, कॉस वर्ग ए. आणि कॉस वर्गला कॉस वर्गने भागलं की 1 येणार. तीच तुमची उजवी बाजू किंवा RHS. कळाला. तर अत्यंत सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात
याचे अवयव लक्षात असले पाहिजे. बघा 12वा प्रश्न आहे, त्याच्यात आपल्याला हे सिद्ध करायचं. तर मी डावी बाजू घेणार. काय डावी बाजू? tan थिटा छेदाला sec थिटा वजा 1. आता इथे वजा 1 असल्यामुळे मग काय करणार आपण? sec थिटा अधिक 1 ने वर आणि खाली गुणायचं. बरोबर? असं पद असल्यावर आपण तेच करतो. मग काय येणार इथे? tan थिटा sec थिटा वजा 1 गुणिले sec थिटा अधिक 1 छेदाला पण काय? sec थिटा अधिक 1. बघा वजा आहे म्हणून अधिकने वर खाली गुणला आपण. ठीक आहे. आता काय येणार? tan थिटा कंसात sec थिटा अधिक 1 आणि इथे बघा काय झालंय, हा a मानला तर हा b, a वजा b आणि a अधिक b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग. ते सूत्र आहे बघा. म्हणजेच काय येणार? sec वर्ग थिटा वजा 1. कळलं? आता आपण सेक वर्ग थिटा जो आहे त्याला काय लिहू शकतो आपण? सेक वर्ग थिटाची किंमत काय लिहू शकतो? बघा इथे सेक वर्ग थिटाची किंमत 1 अधिक टॅन वर्ग थिटा आहे. बरोबर का? म्हणजे इथे टॅन थिटा जसाच्या तसा टॅन थिटा कंसात सेक थिटा अधिक 1 छेद सेक वर्ग थिटा म्हणजे काय? टॅन 1 अधिक टॅन वर्ग थिटा. 1 अधिक टॅन वर्ग थिटाचीच किंमत काय येते? सेक वर्ग थिटा. बरोबर का? हे सूत्र कळालं? ते कंसात लिहायचं तुम्ही कारण. आणि हे वजा 1 जसंच्या तसा. आता वजा 1 आणि अधिक 1 गेला म्हणजे काय राहिला? टॅन थिटा कंसात सेक थिटा अधिक 1 छेद काय? टॅन वर्ग थिटा. आता जर तुम्ही निरीक्षण केलं तर टॅन थिटा आणि वर्ग जाईल म्हणजेच काय राहील? काय येणार? बरोबर सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा. बरोबर. परंतु ही किंमत कोणाची आली? तर याची किंमत आलेली आहे. कशाची आलेली आहे? याच्यापासून मिळवलं ना. म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण? टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1. आता ह्या दोन किमती आहेत आपल्याकडे. तर मग आपण ही दोन गुणोत्तर आहेत त्यांच्यापासून एक तिसरं गुणोत्तर मिळवू शकतो आपण समान गुणोत्तर सिद्धांतानुसार. तुम्ही 9वीला शिकला समान गुणोत्तर सिद्धांत. कारण हा प्रश्न तसाच सोडवावा लागेल. याच्यानुसार काय करा? यांची बेरीज, इथे अंशाची बेरीज आणि छेदाची बेरीज. म्हणजे आपण असं दाखवू शकतो टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 ह्या गुणोत्तरा बरोबर याच्या बरोबर आपण यांची बेरीज दाखवू शकतो. म्हणजे काय दाखवणार? टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद सेक थिटा वजा 1 अधिक टॅन थिटा. आता हेच तुमचं उजवी बाजू आहे बघा. फक्त वजा 1 शेवटी आहे. समजतं का? म्हणजे बरोबर आपण क्रम लावू. टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद पहिलं काय? टॅन. मग इथलं पहिलं काय घेऊ आपण? टॅन थिटा नंतर अधिक सेक थिटा आणि वजा 1 शेवटी. कळालं? म्हणजे बघा याची किंमत आपण एवढी सिद्ध केली. फक्त इथे समान गुणोत्तर सिद्धांत वापरायचा आहे. तेवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कळालं? तर सूत्र व्यवस्थित समजून घ्या. त्यांच्यावर आधारित व्हिडिओ नीट पहा आणि सूत्र एकदा तुमच्या लक्षात असतील तर पुढे कसं सोडवायचं हे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर लक्षात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं सुद्धा नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.